पैसे येतील तेव्हा येतील, पैशाच्या टप्प्यात आमच्याकडे लागणार नाही असं 100% या शासनानं करून ठेवलेलं आहे. ते पैसेच द्यायला तयार नाही, पण आमच्याकडं कागदाच्या अशा मस्त टप्प्या लागलेल्या की पाहायचं काम नाही. त्या टायमाला सोन्याचे रेट हे 80,000 रुपये सोनं होतं. आज सोनं 1,10,000 रुपये झालेलं आहे आणि आम्हाला आज त्या नाही 2017च्या हिशोबानं पैसे द्यायला लागले. सर्व शेतकरी ही जमीन म्हणजे शासनाला देणार नाही, म्हणजे देणार नाही, कोणत्याच पद्धतीनं देणार नाही. जालना नांदेड समृद्धीला जवळपास आज 4.5 महिने पूर्ण झाले. 4.5 महिन्यामध्ये असा कोणताच विषय नाही की कोणत्या नेत्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो नसेल. प्रत्येक नेता म्हणजे साधा नगरसेवक असेल ते मुख्यमंत्र्यापर्यंत प्रत्येकाला आमची निवेदन म्हणजे आमच्या घरामध्ये सांगायचं मतलब निवेदनाचा असं गठ्ठाच्या गठ्ठा तयार झालेला आहे. आमचे जे वकील साहेब आहे ते पण असे गाडीमध्ये कागद सांभाळ परेशान झालेले. एवढं असं की मर्यादा नाही त्या कागदाची की पैसे येतील तेव्हा येतील, पैशाच्या टप्प्यात आमच्याकडे लागणार नाही असं 100% या शासनानं करून ठेवलेलं आहे. ते पैसेच द्यायला तयार नाही, पण आमच्याकडं कागदाच्या अशा मस्त टप्प्या लागलेल्या की पाहायचं काम नाही. दुसरी गोष्ट, आजच आम्ही जे राठी सरांचं किंवा सर्व शेतकऱ्यांचं की आम्ही बाधित जमिनीमध्ये आता जे कार्य करणार आहे की आपल्या ज्या जमिनी हक्काच्या आहे त्याच्यावर जे करणार आहे घर म्हणा, विहीर म्हणा, शेड म्हणा, त्याचं आज आम्ही रीतशीर एक निवेदन SDM ऑफिसला साहेबाला देऊन आलो. ज्यावेळेस आम्ही साहेबाला निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस तुम्हाला सांगतो साहेबांना पण आमच्या व्यथा जवळून पाहिलेलं आहे. त्यावेळेस त्यांना पण आमच्या हाल म्हणजे लक्षात आलेले, पण ते काय वरचे जे नियम आहे कलेक्टर मॅडम असेल किंवा वरून येणारे जे आदेश आहे ते त्या कारणामुळं बंधित असल्यामुळं की त्यांनी ते आम्हाला म्हणजे त्यांच्या भावना आमच्या भावना त्यांना कळत्या, पण त्या वरच्या लोकांना त्या भावना कळणार नाही. दुसरी गोष्ट की आज ज्यावेळेस ह्या जमिनीचं मूल्यांकन रोड ज्यावेळेस ठरला होता 2021च्या टायमाला ज्यावेळेस अधिसूचना निघली होती त्या टायमाला सोन्याचे रेट हे 80,000 रुपये सोनं होतं. आज सोनं 1,10,000 रुपये झालेलं आहे आणि आम्हाला आज त्या नाही 2017च्या हिशोबानं पैसे द्यायला लागले. तर सरकारला म्हणजे की डोळ्यात काय म्हणते ते चटणी फेकायचं काम किंवा भुकटी फेकायचं काम शेतकऱ्याचं करायला लागलं. असं सगळ्या शेतकऱ्याला म्हणजे ज्याला काही कळत नाही त्या शेतकऱ्याला पण काय लागलं बाबा आपली जमीन हे फुकट भाव घ्यायला लागली. त्याच्यामुळं आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की आम्ही सर्व शेतकरी ही जमीन म्हणजे शासनाला देणार नाही, म्हणजे देणार नाही, कोणत्याच पद्धतीनं देणार नाही. शासनाने विनंती म्हणजे आतापर्यंत आम्ही त्यांना विनंती करत होतो की बाबा आमच्या जमिनीचं मूल्यांकन करा, पण आता विषय असा आहे की शासनाच्या काही अधिकाऱ्यांना विनंती करून पण आम्ही त्यांना जमीन देणार नाही. एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगतो.